नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला दोडक्याचा खीस बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 300 ग्रॅम दोडके घेतले होते। त्याचे वरचे जे शीर आहे ते स्वच्छ धुवून शिरा काढून घेतले होते आणि खिसून घेतलेले आहेत। एकदम जर कवळा दोडका असेल ना तर त्याच्या शिरा काढायची गरज नाही। पाठीमागचा आणि पुढचा बुडकान ते फक्त कट करून थोडंसं घासून एका साईडला टाकून द्यायचं आणि बाकी सगळं खिसून घ्यायचं। अशा पद्धतीत खिसून घेतलेले बारीक मोठ्या खिसणीने जरी खिसलं तरी चालते। कढई बघा मी गरम करत ठेवलेली आहे। त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायचं अर्धी पळी, आपल्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल आणि गरम होऊन देऊया। तेल बघा मस्त असं गरम झालेलं आहे। छोटा एक चमचा टाकायचं जिरं चांगलं भाजून घेऊया। जिरं बघा चांगलं भाजलं गेलेलं आहे। त्यात टाकायचं आपल्याला कढीपत्ता, त्यात टाकणार आहे थोडीशी एकदम हिंग पावडर। मीडियम आकाराचे 2 कांदे बघा मी चॉपरला बारीक करून घेतलेले आहे। ह्याला थोडासा कांदा जास्त घालायचा। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे। त्याच्यामध्ये टाकायचे हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर। असं मी हे कुटून घेतलेलं आहे। आता तुमच्या तिखटाप्रमाणे मिरच्या टाका। 6 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे आणि अर्धा इंच आलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर अशी कुटली की नाही ज्यामध्ये की चव छान येते। कोथिंबीरची देठं जरी टाकून जरी कुटली तरी पण चालेल। एक 2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं। म्हणजे जी आपल्या ह्याच्यामध्ये कच्ची मिरची आहे ना ती चांगली भाजली जाते। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। मीडियम गॅसवर एक 2 मिनटं परतून घेतलेलं आहे। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ। मिक्स करून घेते। मीठ टाकल्यानंतर बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस मिडियमच आहे। आता त्याच्यामध्ये टाकायचा हा दोडक्याचा खीस सगळा। खीस मी बघा सगळा काढून घेतलेला आहे। आता याला चांगलं मिक्स करून घेते। मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे। असं पाणी सुटतं त्याला। दोडका खिसल्यानंतर पण पाणी सुटतं, त्याला काय पिळून वगैरे घ्यायचं नाही बिलकुल। त्यात टाकणार आहे मी एक मुठभर शेंगदाणे बघा चांगले खरपूस मी भाजून घेतले होते आणि मोठे मोठे असे कुटून घेतलेले आहे। जर तुम्हालाही आवडत नसेल तर नाही टाकलं तरी पण चालेल। आता ह्यांना काय करते चांगलं मिक्स करून घेते। शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर पण चांगलं मी मिक्स केलेलं आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही मूग डाळ पण टाकू शकता। मूग डाळ एक 10 ते 15 मिनटं चांगली भिजत घालायची आणि पाणी नितळून मग आत्ता जसे मी शेंगदाणे आत्ता कसे टाकले तर असे टाकले तरी पण चालतात। गॅस करणार आहे बारीक आणि 10 मिनटासाठी मी शिजून देणार आहे। पण ही लक्षात ठेवायचं जर आपली कढई जर पातळ असेल ना तर एकदा जरूर बघा। झाकून ठेवलं होतं बघा। मस्त असं मिक्स करून घेऊया। यातलं पाणी बघा पूर्णपणे आटलं गेलेलं आहे आणि वाफेनं काय होतं मस्त असे बघा हे शिजले जाते। झाकण ठेवायचं एकदम बारीक गॅस करून जरी ठेवलं तरी चालेल। कढई जर तुमची जाड असेल तर मग मीडियम गॅसवर, नाहीतर काय होतं माहिती आहे का मग खाली लागेल। एकदम चवदार अशी बघा दोडक्याची ही चटणी म्हणू शकता, सुकी भाजी म्हणू शकता। कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही ह्याच्यामध्ये काय काय टाकू शकता ते पण मला कमेंट करून सांगा। नाही तर मी तुम्हाला सांगेन की ह्याच्यामध्ये तुम्ही अजून काय काय टाकू शकता। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।